नमस्कार, मी सोनाली द सोनाली लाईफस्टाईलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत करते. तुम्ही म्हणत असाल काय ही थोडासा मेकअप वगैरे करून यायचं ना. हो, एवढा वेळ तर भेटला पाहिजे. 2 मुलं आणि संसाराचा व्याप याच्यामध्ये जे रिअल आहे ते रिअल दाखवण्यातच मला आवडतो. सो पार्ट ऑफ द आजचा ब्लॉग आम्ही आलो होतो बेडरूमचा जो बेड आहे त्या बेड साईडच्याला कुशन जे लावताना ते घेण्यासाठी. कारण की व्हॉट्सअपवर त्यांनी खूप साऱ्या पाठवल्या पण आम्हाला काही व्हॉट्सअपला काही रिअलमध्ये कळानाच. मग आम्ही फायनली शॉपलाच आलो आणि त्यानंतर त्यांनी जे रेट सांगितले, खरंच मी आहे एक मिडल क्लास फॅमिलीची मुलगी. मिनिमम मी 20,000चं 30,000पर्यंत ठीक आहे, मी मानू शकते. पण जेव्हा त्यांनी 1,00,000पर्यंत बेडचे जे कुशन दाखवले आम्हाला, आम्ही दोघं फक्त एकमेकांकडे आणि तोंडात बोट घालूनच तिथे बसलो होतो. पण व्हरायटी होती आणि खरंच कपडाही होता. पैसा जातो पण त्यांची जी क्वालिटी एक नंबर येते. मग त्यांनी त्यांचे आम्हाला टॅबवर एक त्यांनी केलेले सगळे कामं आम्हाला दाखवत होतो. सो फायनली त्यातलं आम्ही एक सिलेक्ट केलं आणि त्यामध्ये कलर कॉम्बिनेशन होते कारण की पाहिजे होते मास्टर आणि किड्सला. सो ह्या दोन्ही गोष्टी केल्या. सो आज मला कळालं की हे जे शॉप असतं यांचं कसं प्रकारे वर्क होतं. सो ह्या इथं फॅब्रिकच्या एवढ्या साऱ्या व्हरायटी होत्या आणि की त्याच्यातले आम्हाला आज एक लिस्ट कळाली आणि पहिल्यांदा आम्हाला याचा अनुभव आला की हे 1,00,000च्या वरही पडदे सगळे जाऊ शकते. सो आम्ही त्यातलं एक फायनल केलं आणि तिथून अजूनही 2-4 गोष्टी म्हणजे मॅट्रेक्स वगैरे घ्यायच्या होत्या. त्याही आम्ही फक्त बुक केल्या. कारण मॅट्रेसेस वगैरे बुक केल्या कारण की तयार करण्यासाठी त्यांना 1 ते 2 वीक लागतात. कुशन्स असतात, खूप साऱ्या गोष्टी असत्या ज्या अवेलेबल ऑन द स्पॉट होत नाही. सगळ्या साईज वगैरे सगळं कॅल्क्युलेशन करून त्यांना सगळं ऑर्डर द्यावं लागते. सो फायनली या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या आणि चोरून आम्ही आलो होतो मॅनेजरला नकळत सांगून, सुट्टी मारून. सो घरी आल्यानंतर सासरे म्हणते, बघू तू काय करती. त्यांनी पहिल्याच शॉटमध्ये माझा ब्लॉग ऑफ करून टाकला आणि इव्हिनिंगला आम्ही आलो निखिल भाईच्या फ्लॅटवर. त्यांच्याही फ्लॅटचं काम आमच्यासोबत चालू होतं. भेटू परत नवीन ब्लॉग सहित नवीन वेळेवर.